सरांचं या ठिकाणी होतं आणि मी संस्थेच्या खजिनदारांना विनंती केली की सरांचं आपण स्वागत करू. पुष्पगुच्छ. तसेच रोहित अग्रवाल सर यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय. एक मिनिट सर, फोटो घ्या ना. आणि भाऊ थँक्यू सो मच सर. आमचं शॉर्ट इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. मी ॲडव्होकेट रवींद्र वाशिवले, पीएमसी मेरिट. आमच्याबरोबर आर्किटेक्ट नितीन रानडे सर, आमचे दुसरे आर्किटेक्ट करण मेहर सर, माझे पार्टनर राजू दारकुंडे सर, संस्थेचे अध्यक्ष श्री गुलरे सर, त्यानंतर देशपांडे सर जे ट्रेझरर आहेत संस्थेचे, बाकी सर्व कमिटी मेंबर्स आहेत फेडरेशनचे. ही सर्व ही जे आहे ते आणि काही सभासद आहेत. फेडरेशनची सगळी कमिटी आहे. सांगायचं म्हणजे सर्वात प्रथम मराठी ओके. सर्वप्रथम तुम्ही पार्टिसिपेट झालात त्याबद्दल संस्थेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या प्रतिसाद दिला आणि जॉईन झाला त्याबद्दल. एक बार जोरदार टाळ्या वाजवा की आपण टेंडर घेतलं आणि आमच्या संस्थेसाठी आपण जॉईन झाला आणि आता टेंडर भरून द्यायची वेळ आली. त्या संदर्भातली ही प्री बिड मीटिंग ठेवलेली आपण. आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा पण देतो की तुम्ही पार्टिसिपेट झाला. आता चांगली ऑफर देऊन तुम्ही निवडून यावं अशा तर मला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा सुद्धा देतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण ही जी प्रोसेस राबवतोय ही ऑल ऑफ सडन काहीतरी टेंडर्स मागवलेत आणि जाहिरात दिली असं नाहीये. त्याच्यामुळे खूप काम केलेलं आहे सर्वांनीच. आणि आपण जे गव्हर्नमेंटची एसओपी आहे, जो GR आहे, ज्याला आपण सेक्शन 79A ऑफ MCS ऍक्ट 1960 जो म्हणतो, तो आपण तंतोतंत फॉलो करतोय. बऱ्याच ठिकाणी असं आपण पाहतो की डायरेक्ट बिल्डर्स येतात आणि मग प्रपोजल देतात आणि मग ते स्क्रॅप होतं. त्यामुळे तुमचाही वेळ जातो, तुमचा एफर्ट जातात आणि सगळ्या गोष्टी वाया जातात. इथं मात्र असं कुठलंही नाही. इथं प्रत्येक बायलॉज गाईडलाईन्स गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत ते तंतोतंत आपण फॉलो केलेत. त्यामुळे इथं तसलं काही अडचण आपल्याला नाही याची शुअरिटी मी या ठिकाणी देतो तुम्हाला. आजच्या मीटिंगचा मुख्य हेतू हाच आहे की बऱ्याच वेळा टेंडर भरताना काही अडचणी येतात किंवा टेंडर वाचलं जात नाही किंवा अजून काही गोष्टी असतात. तर त्या संदर्भात काय होतं की मग टू बी डिस्कस असं टेंडर मध्ये लिहिलं जातं की नंतर चर्चा करूया त्याच्यावरती वगैरे वगैरे. असं आमच्याकडे काही आम्ही असं ठरवलंय की टू बी डिस्कस अशा गोष्टीला इथं वाव नसणार आहे. जे काय भरायचे ते एकाच वेळी फुल व्यवस्थित टेंडर फुलफिल करून द्यायचं. जे काही टेंडर आमचं आहे ते व्यवस्थित भरून द्यायचं. बऱ्याच डेव्हलपरचं काय असतं की त्यांचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. मग ते म्हणतात की आम्ही तुमचं टेंडर वाचलं नाही. तर ते असं वाचलं नाही किंवा त्या गोष्टी मग त्या मजा नाही, कारण की बाकीच्यांच्या तोपर्यंत टेंडर भरून आलेले असतात. त्यामुळे तेवढं कृपया फक्त ह्याच्यासाठी आणि तुमच्या काही प्रोजेक्ट संदर्भातली शंका असतील तर, कारण कॅम्पस हा मोठा आहे. तुम्हाला आमच्या आर्किटेक्ट संक्षिप्त स्वरूपामध्ये शॉर्ट मध्ये समजवतील, थोडी माहिती देतील ब्रीफिंग. आणि त्यानंतर तुमचे काही टेंडर वाचला असेल तर त्यावरती काही शंका असतील तर त्याचा आपण ऍड्रेस करूया आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. तर मी करण सरांना विनंती करेन की आपण ब्रीफिंग करावं. गुड इव्हनिंग. तर हा जो प्रतीक नगरचा परिसर आहे, प्रतीक नगरचा कॅम्पस आहे, त्याचा एक आपण स्कीमॅटिक प्लॅन बनवलाय. ज्याच्यात का हा मेन पौड रोड आहे. पौड रोड मधून आता तुम्ही रस्त्याने आत आलात कमानीतून, बरोबर. तर पहिले ती बिल्डिंग एक 1 नंबर बिल्डिंग, त्याला प्रतीक अपार्टमेंट कॉन्डोमिनियम म्हणतात. दुसरी प्रतीक नगर बिल्डिंग नंबर 2 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तशीच प्रतीक नगर बिल्डिंग नंबर 3, बिल्डिंग नंबर 4, बिल्डिंग 5, 6, 7, 8, A1, A2 असा हा आणि ही 9 नंबरची बिल्डिंग असा हा प्रोजेक्ट आहे. ज्याच्यात काय रोड फेसिंगची बिल्डिंग आता तरी प्रपोजल मध्ये नाहीये. म्हणजे जर तुम्ही डीपी वरती लोकेशन बघाल तर ते काहीतरी या पद्धतीने दिसेल तुम्हाला. टीओडी झोन मधलं लोकेशन आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना ते कन्सिडरेशन तर 100% धरावे लागतील. नंतर आपण जे प्राइमो नकाशे नाला, कारण साईडनी आपल्या प्लॉटच्या नाला चाललेला आहे, ह्या पेरिफेरीमध्ये नाला आहे. तर नाला ट्रेंचिंग मध्ये जागा चालली आहे का नाही तर आता तरी काही चाललेली नाही. ते आपण ओव्हरलॅप करून बघितले. जे जागेवरती प्रायव्हेट मोजणी केली ती मोजणी आणि प्राइमोचे नकाशे करून बघितले, जवळजवळ जात नाही जागा. नंतर
आपण मिनिस्टर ऑफ डिफेन्सच्या एनओसी साठी काय लागतंय ते फायनल आपल्याला शेवटी एनओसी वरतीच समजणार. पण बेस आपल्याला जो माहिती पाहिजे असतो की 12 फ्लोअर्स पर्यंत आपल्याला विदाऊट एनओसी त्याच्यावरती इथे एनओसी लागू शकते एक रफली. नंतर काय काय 590. आता प्लॉट एरिया आपल्याकडे 3 डिराईव्ह झालेले. एक जुन्या सँक्शन प्लॅन वरती आकडा होता. आपण जागेवरती जेव्हा प्लॉट मोजला तेव्हा वेगळाच आकडा सापडलाय आणि आपल्या प्रॉपर्टी कार्डला कन्वे व्हॉट एव्हर झालाय त्याचा आकडा काहीतरी वेगळाच राहतो. मग असे 3 फिगर्स येतात. जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ते आम्ही तुमच्या समोर ठेवलेले. नंतर आता इथे रचना कशी आहे, सगळे जसं ह्या लेआउट मध्ये दाखवलं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सोसायटीज आहेत. या सोसायटीजचं मिळून एक एपेक्स बॉडी आहे, फेडरेशन. सोसायटीजकडे त्यांचे त्यांचे बिल्टअप एरियानुसार कन्वे झालेली लँड आहे आणि जो कॉमन एरिया आहे तो कॉमन एरिया फेडरेशनला कन्वे झालेला आहे. अशा प्रकारे इथलं कन्व्हेन्स आहे. मग त्याप्रमाणे जर एरियाज बघितले आपण तर याप्रमाणे फेडरेशनला किती एरिया आहे, A1 A2 हा सगळा डेटा आहे आपल्याकडे वर्किंग मध्ये आपल्याला दिलेला आहे सगळा. आणि त्याप्रमाणे जो इथे मिनिमम येतो शेवटी आपल्याला त्याच्यावरच जावं लागणार. बट ऑब्विसली व्हॉट एव्हर हे फिगर्स फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी जे मिनिमम येणार आहे त्याप्रमाणे करायचे. आणि तुम्हाला आपण हे पण शेअर केलेली आहे प्रायव्हेट मोजणीची कॅट फाईल, ती पण शेअर झालेली आहे. तर तुम्हाला बेसिक वर्किंग साठी तेही हो सोडू येस सगळं वेगळं. आता इथले एक्झिस्टिंग कंडिशन्स कशा आहेत, काय काय टायपोलॉजी इथं, इथे फ्लॅट्स आहेत, इथे प्रोफेशनल ऑफिसेस आहेत. फ्लॅट्सला अटॅच टेरेसेस आहेत, प्रोफेशनल ऑफिसला सुद्धा अटॅच एक टेरेस आहे. नंतर शॉप्स आहेत, शॉप्सला लॉफ्ट्स आहेत. परत हा आपण जिथे बसलोय तो बेसमेंट आहे. आणि अशी वेगवेगळे वेगवेगळे टायपोलॉजीज आहेत. त्या सगळ्या टायपोलॉजीजला आपल्याला कन्सिडर करून हे ऑफर जनरेट करायला लागणार आहे. असे आपले 251 युनिट्स होत आहेत. त्या 251 युनिट्स मध्ये वेगवेगळ्या टायपोलॉजीजनी ते युनिट्स होत आहेत. कुठल्या बिल्डिंग मध्ये काय ते सगळा डेटा आहेच आहे आपल्याकडे. त्याप्रमाणे आहे. आता ह्याच्यावरती टेंडर रिलेटेड तुम्हाला काही क्वेरीज असतील ते तुम्ही विचारू शकता, मी त्याच्यावर ऍड्रेस करेन. इन द कंडिशन डॉक्युमेंट आपला एक पॉइंट होता की फुल पोटेन्शियल सँक्शन आपल्याला घ्यायचं आहे. फुल पोटेन्शियल जे आम्ही सोसायटीला देणार तो फुल पोटेन्शियल तुम्ही म्हणताय की माझा फ्रीसेल पण तुम्ही म्हणताय? फुल जेवढा इथे लोड करायला तयार होणार आहे सोसायटी इंटेंड्स टू गेन सिक्युरिटी बाय दॅट. सो माय पॉइंट वॉज दॅट अज्युमिंग इन माय प्लॅन आम्ही एक सेपरेट सेक्शनच काढतोय. अज्युम करा जर माझी हा. प्लॅनिंग तशी झाली तर बरोबर. मी तुम्हाला एक 2 बिल्डिंग सेपरेट केले बरोबर, आणि त्या सँक्शन घेतला, त्या मी अगोदर कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं आणि तुम्हाला लवकर त्याचे पोझिशन दिला आणि माझं काम मी आपली स्पीडनी केला. तर पण तुम्हाला कारण काय असं त्याची कॉस्ट तुम्हाला पण माहिती असेल सबस्टॅन्शियल असतात आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या ऑफरला येणारच. जर मी एक 100-150 कोटी TDR घेऊन चलन भरून पूर्ण तुम्ही, कारण हे परिसरला बहुतेक 12-13 लाख फूट वस्तू आहे येस तमरुलनी बघितलं तर त्याची सँक्शनिंग कॉस्ट जर बघितली तर एक 100-125 कोटी हो हो येते. जर मी अपफ्रंट तेवढा इन्व्हेस्ट करणार तर डेफिनेटली माझा रिटर्न एक्सपेक्टेशन आणि ते तर मी तुम्हाला जे ऑफर देईल बरोबर तो तुम्हाला फार ल्युक्रेटिव्ह नाही वाटणार असं मला वाटतंय. जर तुमची इंटेंट आहे की आम्हाला सेफ्टी हवी आहे, आम्हाला सर्टनिटी हवी आहे, तर आम्ही असं प्रपोज करू का की तुमच्या जे पर्यंत जिथे जेवढा एरिया आहे तो आम्ही सँक्शन घेतोय, तो मी पूर्ण सँक्शन घेणार. समजा एक जे काही आला 7-8 लाखाला तो मी सँक्शन घेतो आणि मी सुरू करतो. ते तुम्हाला सांगणार का की तुमची इथे स्ट्रिक्ट कंडिशन आहे? कंडिशन्स ऍज सच आता जे टेंडर्स मध्ये म्हटले तीच कंडिशन असणार आहे, परंतु तुम्ही ऑप्शनल देऊ शकता.
तो कॉल सोसायटीचा आहे, 251 लोकांचा आहे की कुठला कॉल घ्यायचा. परंतु तुमच्या जर डोक्यात जर असं काही असेल की नाही मला हे ऑप्शन बेटर आहे, समजा तुम्ही जर असं म्हणत असाल विदाउट फुल पोटेन्शियल मी तुम्हाला 125% देतोय आणि फुल पोटेन्शियल सेट मी 100% देतो, असं ऑप्शन दिलं तर सोसायटी विल टेक द कॉल. त्यामुळे तसा कॉल सोसायटीच्या स्तरावरती घेऊ शकता. परंतु जे आता फॅक्ट्स आहे त्याच्यावरती आम्ही आता तरी विचार करतोय, तो विचार आम्ही केलेला नाही. परंतु तुम्हाला असं काय वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमचा अधिकार आहे कसं टेंडर द्यायचं त्याच्यावरती वर्कआउट होऊन मग तुम्हाला वी विल गेट बॅक टू यू. तर पॅकेजला इव्हॅल्युएशन क्रायटेरिया तो पाहिजे सेकंड स्टेपला राहील किंवा थर्ड स्टेपला राहील. सेकंड तुम्ही decision घेऊ शकता. अजून काय म्हणते? पुढची जी बिल्डिंग आहे ते फेडरेशनचा पार्ट आहे का? नाही, ती टोटल वेगळी आहे. ऍज ऑफ टुडे ती आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपण तसा विचार केलेला आहे. भविष्यात येईल, मे ऑर मे नॉट बी, माहित नाही. लेआउटचा पार्ट आहे आपले. लेआउटचा पार्ट नाही. लेआउटचे 3 सब डिव्हिजन झालेले. बर. एक तो प्लॉट होता, ओके. एक मेजर प्लॉट होता जो का आता तुम्हाला दिसतोय, हा. आणि एक आपण बसलोय ती बिल्डिंग बर. आणि याच्या मागची बिल्डिंग, अशा बर. 2 बिल्डिंग. बर. A1 A2 जी आपण बघितली, ही A1 A2 जी दिसती, हा. हा एक सब डिव्हिजन होता. ओके. हा एक सब डिव्हिजन होता आणि उर्वरित सगळी जागा हा एक सब डिव्हिजन. असे 3 प्लॉट मध्ये हा मास्टर लेआउट डिवाइड झाला, त्याप्रमाणे वर्किंग झाले. मग सँक्शन प्लॅन जे दिले त्याच्यात तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तुम्ही बेसमेंट म्हटला होता, ती ओनरशिप कोणाची आहे बेसमेंटची? ज्यांनी ही बिल्डिंग त्यावेळेस बांधली तेच राहुल कन्स्ट्रक्शन वाले रायचे शेट, Correct. त्यांचंच बेसमेंट आहे. बरं. त्यांच्याकडे मालकी आहे. ते आम्ही ऑलरेडी पकडलेला आहे एरियामध्ये वगैरे. डेटा देताना त्याचा 100% डेटा दिलाय. बरोबर. आता तो कॉल तुमचा आहे. बरं. त्याला ऍज अ एंटिटी कन्सिडर करून त्याच्यावरती ऑफर जनरेट करायची, ती कोणा डिवाइड होणार नाही. पण त्यांना आम्ही काय ऑफर करू? कमर्शियल ऑफर करू, रेसिडेन्शियल ऑफर करू? कारण बेसमेंट तर आता UDCPR ला मी करू शकत नाही, तर त्यांना काय प्रकारचं ऑफर करू? सध्या आता आम्ही ऑफरच अपेक्षित आहे त्याच्यावरती तुमची. कशा पद्धतीने ते डिझाईन मध्ये बसवायचं त्या लेवलला आपण गेलो नाही. पण आता जेव्हा टेंडर भरून द्याल तेव्हा आपण ऑफरवरती जास्त चर्चा करणार आहे. डिझाईन मध्ये कसं बसेल, काय बसेल, हा डिझाईनचा पार्ट आहे ना. त्या ओनरने अजून काय सांगितलं की आम्हाला असं हवंय किंवा काय असं हवंय. मेंबर आहेत का सोसायटी? ऑफकोर्स, हो, ते मेंबर आहे. येस. सोसायटीचे मेंबर नाहीये, पण मेंटेनन्स कंटिन्युअसली मेंबर नाही. मेंटेनन्स पूर्ण देतात, पण ऑफिशियली दे आर नॉट द मेंबर्स ऑफ द सोसायटी. प्रॉपर्टी अनसोल्ड आहे, परंतु आता मेंटेनन्स ते घेतात. लक्षात घ्या, ते मेंबर नसले तरी ते ओनर आहेत त्या प्रॉपर्टीचे. आलं लक्षात? त्यामुळे त्यांचा क्लेम राहतोय. त्यामुळे ते टेक्निकली फक्त मेंबर का ओनर हा वेगळा विषय झाला, पण ते ओनर आहेत. त्यामुळे ओनरच्या कॅपॅसिटी मधून त्यांना ते बेनिफिट मिळणं अपेक्षित. आणि सेकंड बेसमेंट फर्स्ट बिल्डिंगच्या खाली आहे. म्हणजे ही जी बिल्डिंग आहे तुम्ही जिथून एंट्री केली त्याच्या खाली बेसमेंट आहे. तिथं ओनर पण आहे, तर मेंबर पण आहे. आता एखादा जो कन्स्ट्रक्शन ज्यांनी केलं त्याच्याच मालकीचे, सो ही नेवर टूक इंटरेस्ट इन सोसायटी. सो जस्ट टू माझं सरांशी बोलणं झालं होतं की उत्सव होम्स आणि विजय हे टायअप करून आम्ही हा प्रोजेक्टसाठी टेंडर हे करतोय. सो म्हणजे रोहित सर इज फ्रॉम विजय बेसिकली, आय एम फ्रॉम उत्सव होम्स. सो हा वी आर गोइंग टू टाय अप विथ देम. आम्ही आधी पण बरेच प्रोजेक्ट एकत्र करतोय आम्ही ऑलरेडी.
वाकड आणि बालेवाडीमध्ये आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. मोठं काम चालू आहे आमचं. त्याचं तुम्हाला काही पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन किंवा काही असं काय लागणार किंवा आता तुम्ही जे टेंडर घेऊन गेलात ते मला वाटते उत्सव नावाने घेऊन गेलेलात, बरोबर ना? तुम्ही इंटरनल काय तुमची ऍडजस्टमेंट करताय दॅट डझंट मॅटर. इथं मात्र तुम्ही देताना आम्ही एंटिटी उत्सव होमच पकडणार तुमची entity. Full branding विदेश तो ब्रँडिंग असू शकते. पिक्चर करणार. हा. प्रॉमिनंट मेन ब्रँड विदेश. आम्ही कव्हरिंग लेटरवर लिहिलाय. आम्ही किती फक्त दिलाय. हा कव्हरिंग लेटर आहे. हा हो, जॉईंट आहे कव्हर लेटर ठीक आहे. आम्ही त्या लेवलचा विचार केला नाही. एकत्रितरित्या बसून आम्ही ते ठरवूया की कसं, कारण की आता अपॅरंटली बोलण्यासाठी आपल्याकडे काहीच हे नाही, मुद्दा नाही किंवा कुठला हे नाही. कसं ते बसवायचं किंवा काय करायचं ते आम्ही कॉल केलं, काय अडचण. फक्त एवढंच आहे की रिक्वेस्ट की टेंडर पूर्ण वाचा, व्यवस्थित ते फिल करा, पूर्ण भरा. जर तुम्हाला एखादी कंडिशन त्यात ऍग्री नसेल त्याच्यावरती काट मारा. एखादं स्पेसिफिकेशन तुम्हाला जर समजा कुठलं एखादं स्पेसिफिकेशन तुम्हाला जर आयदर ऑर करायचं असेल त्याच्यावरती काट मारा आणि तुमचं ब्रँड लिहा किंवा तुम्हाला जे काय हे वाटतंय ते लिहा. फक्त ऍज इट इज ठेवून तुमच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये नका देऊ, नाहीतर पण ते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला जे वाटते ते करा, फक्त टेंडर वाचा, सील स्टॅम्प सहित तुमचं ते टेंडर आलं. आणि शेवटपर्यंत अगदी सबमिशन पर्यंत तुम्हाला कुठलाही असिस्ट लागलं, काही गरज लागली तर आमचं ऑफिस, फेडरेशन सगळं तुम्हाला मदत करेल. कुठलीही काही अडचण आली तरी फक्त ब्लँक ठेवू नका. येस. तुम्हाला जे मी म्हटलो की हा प्लॉट जो आहे तो 3 हिस्स्यात डिवाइड झालेला आहे. त्यातला जो मेजर हिस्सा आहे तो युएलसी अंडर आहे. त्याच्यावरती युएलसीचं एक्झम्पशन होतं. त्या एक्झम्पशन अंडर तो एरिया होता 11,467 स्क्वेअर मीटर. जो का तुम्ही जर सँक्शन प्लॅन उघडून बघितला तर हा आकडा तुम्हाला दिसेल. ही फाईल तुम्हाला शेअर केली जाईल याची स्कॅन कॉपी. तर त्याच्यावरती जे काही आता न्यू रुल्स प्रमाणे जे काही करायची गरज आहे त्याचा स्टडी करून तुम्ही ऑफर द्यायची. त्याप्रमाणे But we will get support from you in terms of whatever filing needs to be done for that. Because it's a long process. येस. That department is virtually non-existent because they don't have any work. And there are large sums of amount. So they usually take time and documentation is very detailed. So Our technical and documentation support will be given by us. Rest is routine procedure. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. आपण जे पीएलसी जे दाखवतो, आपण जे पीएलसी जे दाखवतोय डॉक्युमेंट, हॅलो, तर त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल जे बिल्डिंग लेवलला जे काही फ्लॅट विकले गेलेले आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 4 मध्ये जे VLC अंडर जो फ्लॅट होता तो ऑलरेडी एका ओनरनी इंडिव्हिज्युअल सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करून विकलेला आहे. तर तो परत प्लॉट ह्याच्यातनं मायनस होणार का काय होणार? का तो स्टील इट इज कन्सिडर इन दॅट कॅटेगरी? हा, हा हा, ओके.
दुसरं आम्हाला एक स्पेसिफिकली तुम्हाला सांगावं असं वाटतंय की ऑफर देताना सगळ्यांचा सध्याचा फ्लॅट बरोबर जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पार्किंग असतो. त्यामुळे रिडेव्हलपमेंट मध्ये टीओडी झोन मधल्या पार्किंगच्या प्रोव्हिजनशी खातरजमा 100% करूनच ऑफर द्या कॉर्पोरेशन लेवलला. आयत्या वेळेला जाऊन काहीतरी सरप्राईज स्थिती यायला नको. पण तुम्ही In कमिट fact, sir, we'll have to plan for something more relaxed. If you know TOD is very, I may not even need to give a parking to a 2 BHK as per the norm. But practically, I understand that I need to give, right? but in that case, what do you have to suffer? You have to check yourself and bid accordingly. Yeah. So we will. Once you commit, and it will be very difficult for you to go back because No, our I members absolutely would understand. be hurt, which we don't want, certainly. Understand, sir. Noted. Thank you. The other thing, sir, we spoke about the EMD and the time of release is mentioned as 6 months. So assume that you don't get enough. Let's say you get only 2. You are going to cancel this tender, right? In that case, will also my money be stick for 6 months or you will immediately refund it to me? I understand if you are evaluating, we are talking that money is lying with you, it's fine. But if I'm out of the race, I'm clear. If it's not started, then I think that number, is it hard coded or is it an outer limit? That needs to be clarified. राईट. टेंडरचा जो रिफंड आहे ईएमडीचा, टेंडर फी नाही ईएमडी, ईएमडीचा जो रिफंड आहे ते पहिले आम्ही 5 शॉर्टलिस्टेड करणार आहोत, 5 डेव्हलपर. जे रेस्ट जे राहतील, जे बाहेर जातील रेस्टच्या, त्यांचा ईएमडी इमिडिएट देणार आहोत. हे से अराउंड 2 मंथ. त्यानंतर जे 5 जण आहेत त्यांचं पूर्ण स्टडी करून पुन्हा आम्ही 3 पुढे घेऊन जाणार, दोघांना परत एलिमिनेट करणार. त्यांचं इमिडिएट 3 राहतील त्यांना मात्र उशीर होईल शेवटपर्यंत. आणि वन्स जो फायनल होईल डेव्हलपर, त्यानंतर दोघांचं इमिडिएट देणार आणि जो सिलेक्ट झाला त्याचा आम्ही रिटेन करणार. केस टू केस अशा. पण 6 महिन्याच्या वरती एकही दिवस लागणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. बरोबर आहे अध्यक्ष? आणि रिफंड जो आहे ईएमडीचा तो विदाउट इंटरेस्ट असणार आहे. प्लीज नोट. विचारा. फेडरेशनच्या मीटिंग मध्ये भरपूर आपण चर्चा करतो. काय होतंय हा? अच्छा. नाही पण रिलेटेड टू ह्या मीटिंगशी रिलेटेड असला पाहिजे एवढंच. बाकी काय विचारायला काय नाही. उलट डेव्हलपर्स आहेत त्यांना आतापासून फॅमिलियर झालं पाहिजे त्यांच्याशी प्रश्न उत्तर. फेमस होईल. एक तुमच्या कंपनीचं एक जस्ट एक मेबी इन 2 मिनिट मध्ये एक जस्ट इंट्रोडक्शन द्या की म्हणजे काय आहे. So VJ Vilas Javadekar, we are now a 40-year-old company. We are primarily doing residential development in West. We've never done redevelopment, and that's why we partnered with Utsav, because we believe they are known partners. We work with them and they understand redevelopment. We understand construction, sales, licensing approvals very well. It's a family promoted company. So our founding chairman, Mr. Vilas Javadekar, is a civil engineer. He used to be with the government of Maharashtra in the irrigation department as a contractor. Started this about 40 years back. Both his sons, Sarvesh and Aditya, they joined the business about 30 years back. Since then, we've grown leaps and bounds. So right now we are doing about 22 projects within Pune. In terms of, you were to ask me factors about, so we do all our construction in-house. We focus a lot on timely delivery. That is one thing that we've been really focused on. We have probably one of the largest
construction team. We have a team of around 1,100 people on our payroll right now. We have some of the largest construction equipment. Just to give you a form, you would have seen formwork, aluminum formwork, which is now used for construction instead of normal shuttering. We are we are the largest owners of aluminum formwork in Pune. And redevelopment is something new to us, but we understand construction planning very well. And that we are very traditional, conservative company. We've not really been very aggressive doing 100-acre townships. Our business model is residential, 10 to 15 acres. Largely, we have operated in areas like Vakad, Balewadi, Hinjewadi, and on the east in Kharadi. So city center also we've done projects, but it's been 7-8 years since we've not done anything in the city, so to say. But we feel that to do such a large layout, you need a lot of financial wherewith, and your terms and conditions, if you was to adhere to all of them, to kickstart this project, one would need a substantial amount of capital. And that's why we thought that, it is good for us to start with. And that is why we considered this opportunity to do a pilot as the first redevelopment trial. Let's hope it works for us. So it is your first project with the combination with Utsav or? No, Utsav we've done about 20 lakh square feet. We've already done with them with Balewadi, Vakad. So this will be our fourth project with them. So, to give you a brief, उत्सव होम्स बद्दल. उत्सव बेसिकली आम्ही पुण्यातले 25 वर्ष जुनी कंपनी उत्सव एक्झिबिशन्स म्हणून आम्ही ऑर्गनाईज करतो. ऍग्रिकल्चर ग्राउंड, इंजिनिअरिंग ग्राउंडला जे एक्झिबिशन्स होतात उत्सव नावानी, ते आम्ही ऑर्गनाईज करतो. त्याच्यावरनं उत्सव होम्स हा नाव पडला. आमचे चेअरमॅन सतीश बन्सल आहेत. शेजारीच आम्ही आता तुमच्या याची केलेली आहे, श्रीपूजाचं डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे. आमचे आता ऑनगोईंग 8 प्रोजेक्ट्स ऑनगोईंग आहेत. ऑलमोस्ट 15-17 लॅक्सचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. आणि रिडेव्हलपमेंट मध्ये आम्ही 3 प्रोजेक्ट आधी केलेले आहेत. बाकी आमच्या आता बालेवाडी, औंध, हिंजेवाडी, बानेर इथे आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. सो दिस इज वी आर टाईम. आमचा विजय बरोबर टायअप खूप जुना टायअप आहे आमचा. खूप मोठं काम आहे. सो मी ह्या प्रोजेक्टसाठी ऑब्व्हियसली दे आर व्हेरी गुड विथ डेव्हलपमेंट and infrastructure. So we are tying up with them. We are doing this. आम्ही जो क्रायटेरिया शीट तुम्हाला जी दिली होती, तुम्हाला ती काय कॉम्प्लिकेटेड जाचक वाटली का इट वॉज ओके? I understand the context with which this was drafted, but like I said, I feel the conditions that are laid down will have financial repercussions, right? So if you ask me to put a 50 crore bank guarantee, I can do it, but that has a cost, right? So I have to to get a 50 crore bank guarantee, I have to park aside 60 crores in FDs. I have to let go of that cash flow for 3-4 years. That's a cost to me. Again, the upfront sanction is another 100. So I think it's not complicated, and I understand being a society, you need to safeguard your interests. But I think, those are a bit on the aggressive side, and that will impact whoever is developing it, because it's open maths now. It's no longer that cost is different for me and it's different for another developer. Hardly 1 or 2% here or there for some scale of operations. But otherwise, we understood the whole context and it was clear. I mean, you have done a good job in drafting it. Most of the questions are answered in the document itself. फुल सँक्शन आणि बँक गॅरंटीला आमची एवढी ऑफर, किंवा तुम्ही मगाशी पर्याय दिला की सोसायटी पुरतं लागणारं सगळं सँक्शन तर आमची एवढी ऑफर, बँक गॅरंटी एवढी असेल तर एवढी ऑफर, त्याच्यापेक्षा कमी असेल तर किती ऑफर, ते ऍडिशनल तुम्ही देऊ शकता. पण आम्ही जेवढं मागितलं तेवढं पत्र द्यायला लागेल. पण दॅट ऑप्शन्स यू कॅन ऑलवेज वर्क आउट. बाबा
यांनी विचारले तेवढे प्रश्न द्यायचे. मगाशी सरांनी सांगितलं की टू बी डिस्कस्ड असा इश्यू त्याच्यामध्ये नको, कारण त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं. टू बी डिस्कस म्हणजे काय, सेटिंग करायचं का काय, असा लोकांचा गैरसमज होतो. आणि 200-250 लोकांना समजावून सांगणं कमिटीला आणि आम्हाला इथे अडचणीचं ठरू शकतं. मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे तेवढी आपण तसदी घ्या. तुम्ही जो ऑप्शन देताय की वी कॅन पुट ऑप्शनल 1 2 whatever, that is we appreciate that because we had that in our mind की जर कमी केला अमाउंट त्याच्यामुळे डेफिनेटली वी कॅन डेफिनेटली गिव्ह अ बेटर ऑफर इन कन्स्ट्रक्शन फॉर्म वर्क मध्ये सभासदांची अशी इच्छा आहे की त्यांना मायवन अजिबात नको. आम्ही सुद्धा कंडिशन टेंडर मध्ये ट्रेडिशनल किंवा पूर्वापार चालत आलेल्या व्यक्तींनीच आरसीसी फ्रेमवर्क करावा अशी अपेक्षा दिलेली. पण जर हायराईज बिल्डिंग गेली तर त्याच्यामध्ये वी कॅन अंडरस्टँड की शेअर वॉल्स खूप जास्त येऊ शकतात, आणि शेअर वॉल आले की मग त्याला कॉन्क्रीट आणि आरसीसी एक स्लिप फॉर्म तरी किमान वापरायला लागेल. पण लोकांची अशी अपेक्षा आहे की मायवन शक्यतो नको, कन्व्हेन्शनल मेथडनी करावं. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे असं सांगून ठेवा. पण काय परत त्याही याच्यामध्ये आन्सर No, sir, I would like to. We also faced the same thing. Like 10 years back when we started Aliform, even normal customers were not preferring Aliform. So we derived a hybrid now. That certain walls which we feel can be modified are done in normal block work conventional thing, like you said. But the idea is that the speed with which Aliform gives, like we are able to achieve a 12-day slab cycle, a 15-day slab cycle. It's impossible to achieve that. And especially when you're doing a 100-meter building. So we'll work out, we would want to understand what concerns people have about form work. It's if you see globally, that's the evolving standard now. So they also came up with tunnel form work. If you know, they tried doing tunnel form work where they were doing 2 days slab cycle. Every 2 days they were casting a slab. But because it had cold joints, in Indian conditions it became a problem. So most of the developers have not adopted it. You tried it, but I think Aliform is now settled. It's been a decade since we've been using Aliform, and we face these concerns. People feel that I can't get it into my house, I can't make modifications. But we'll be happy to have that discussion, and we'll clarify on what we do. ब्रिक वर्क कशाचं असणार आहे? ब्रिक वर्क कुठल्या टाईपचं असणार आहे आणि त्यांनी एक्सटर्नल हिटचं तुम्ही कसं मॅनेज करणार आहात? परत एकदा रिपीट करता का? हो, ब्रिक वर्क कसं असणार आहे? कारण आता C4E ब्लॉक्सचं चलन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम्स पण यायला लागलेत की लिकेज होणं किंवा एक्सटर्नल हिट आतमध्ये येणं. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? वरचा तो आहे जो लास्ट आपल्या एका यांनी विचारलेला. Actually, making See, as RERA has now very clearly stated, is a 5-year defect liability period. So anything that happens like, after I give OC to you, if you never get possession, and I would, if at the right stage, I would like to invite people to visit some of our old projects where we've given possession 5 years, 2 years hence. Maybe they'll not be redevelopment project, but you will understand a lot from how we actively maintain. So we have a full facility management team in-house who takes care. That 5-year period, although virtually it is be your society, my team is very fairly active in managing and helping you settle down in all these issues. Whatever major defects are there will come to your notice in these 5 years. So I think it's pretty evolved now, and like sir said, construction technology right now is fairly advanced. So we don't see, in fact, Aliform gives you very superior resistance to leakage and those kind of issues. So yeah. आणखीन एक प्रश्न आहे.
तुम्ही जे सपोर्टचं म्हटलात की 5 इयर्स डिफेक्ट पिरियड किंवा काय रेरानीच सेट केलेला आहे. सो त्या अँगल मध्ये कुठल्याही गोष्टी पुढे असतील, अगेन तुम्ही ते टेंडर मध्ये देणारच आहात किंवा काय, पण जर फ्रंट फेसिंग कोण करणार? कारण आता तुमचं जॉईंट व्हेंचर आहे. सो हु विल बी लायबल टू सपोर्ट इट? वेदर विल इट बी अ विजे और वेदर इट्स अ उत्सव होम्स? See, operational things will largely be run by VJ. Let me ओके. post we negotiate, we finalize with you. I think we will take a more active role, be it construction, be it maintenance. Obviously, these Utsav will continue to operate alongside with us, but Vilas Javadekar will take a more prominent role in the whatever construction, handover, facility management. We will be primarily, and legally there will be an entity. I think most likely we'll form a new entity for this execution. So to answer your question, sir, legally that entity will be responsible. But if that answers your question, we will take major operational responsibility as VJ for the execution. Thank you. जे काय एका वाक्यात यांचं लिगल एंटिटी वगैरे ते नाही, त्याला आपल्याला थोडं इलॅबोरेट करावं लागेल. पण आता तो काही विषय नाहीये याचा पुढे, त्यामुळे आपण त्याच्या डीप मध्ये जाण्यात आता काय पॉईंट नाहीये. आपण बघूया, काळानुसार आपण ते ठरवूया. अजून याच्याशी रिलेटेड काय प्रश्न असेल तर विचारा, अदरवाईज आता कोण कन्क्लूड करते? तुम्हीच करता. नमस्कार. आता आपण डिस्कशन ऐकलं, इंटरॅक्शन ऐकलं, त्या उत्सव विजय तर्फे अगरवाल सर आणि भाटिया सर यांनी काही दिलं माहिती, त्यात आपल्याला स्टडीड अप्रोच खूप चांगला जाणवला. एस्पेशली वासुदेव सरांनी जे विचारलं कंडिशन्स बद्दल, कंडिशन शीट बद्दल, त्याला पण त्यांनी जे काही रिप्लाय दिलेला आहे तो पण एकदम म्हणजे फुल कन्सिडरेशन देऊन त्यांच्या लिमिटेशन त्यांनी सांगितलेल्या आहेत किंवा काय होऊ शकतं त्याचे कॉन्सेप्ट ते पुढे रिफ्लेक्ट होऊ शकतं, ते पण त्या छान सांगितलंय. एस्पेशली रानडे सरांनी जे काय दिलंय, तुम्ही त्याला ऑप्शन देऊ शकता. जे एका ऑप्शनला एवढा असेल, दुसऱ्या ऑप्शनला असं असेल, तर तो पण खरं म्हणजे विचार करण्यासारखं आहे. फुल डिस्कशन झालेलं आहे, इंटरॅक्शन दोघांच्याकडनंही त्याचे जे काही प्रश्नोत्तर झाली आहेत ती समाधानकारक आहेत. आपले जे मेंबर्स आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये बिल्डरचा काय अप्रोच असतो किंवा काय आहे ते पण नीट समजून आलेलं आहे. तर मला वाटतं आपण तिथंच कंक्लूड करूया आणि ऑल द बेस्ट. सेशन संपलं. थँक्यू सो मच.